नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 9 नोव्हेंबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भटके कुत्रे शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांच्या परिसरातून हटवण्याचा आदेश कोणी दिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्वोच्च न्यायालय. सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा, रुग्णालय, स्थानके आणि क्रीडांगणे यासारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून बेघर कुत्रे हटविण्याचा आदेश दिला आणि त्यांना निर्बंधानंतर परत येऊ न देण्याची सूचना केली. राज्यांनी अशा ठिकाणांवर कुंपण घालावे, नोडल अधिकारी नियुक्त करावे आणि 8 आठवड्यांच्या आत पालन अहवाल सादर करावेत. NHAIला महामार्गावरील बेघर गायींना शरणात हलविण्याचा आणि त्यांना आश्रयस्थळांवर नेण्याचा आदेश देखील देण्यात आला. आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पूरस्थितीमुळे आंध्र प्रदेश पर्यटन विभागाने कोणते बेट तात्पुरते बंद केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच भवानी बेट. आंध्र प्रदेश पर्यटन विभागाने पूरस्थितीमुळे भवानी बेट पर्यटकांसाठी बंद केले आहे. भवानी बेट हे विजयवाडा येथे कृष्णा नदीच्या मध्यभागी स्थित आहे. हे प्राक्कम बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस असून भारतातील सर्वात मोठ्या नदी बेटांपैकी एक मानले जाते. याचे क्षेत्रफळ अंदाजे 133 एकर आहे. देवी दुर्गा यांच्या नावावरून या बेटाला हे नाव देण्यात आले असून ते प्रसिद्ध कनकदुर्गा मंदिराच्या जवळ वसलेले आहे. दुसरा प्रश्न, नवा रायपूरमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताचे उपराष्ट्रपती म्हणजेच CP राधाकृष्णन यांच्या हस्ते. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी छत्तीसगडच्या संस्कृती, साहित्य, कृषी आणि सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करत 37 व्यक्तींना आणि 4 संस्थांना मिळून एकूण 34 पुरस्कार प्रदान केले. नवा रायपूर येथे आयोजित या समारंभात स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते विविध क्षेत्रातील कलाकार आणि विद्वान यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सन्मानितांमध्ये हिरेश सिन्हा, ज्ञानेश्वरी यादव, अनुराग बसू आणि डॉक्टर कुंज बिहारी शर्मा यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. प्रश्न तिसरा आहे, भारतामध्ये यापूर्वी नोंद न झालेल्या फुलपाखरांच्या 6 प्रजातींचा शोध कुठे लागला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सियांग खोरे, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशातील सियांग खोऱ्यात भारतात यापूर्वी नोंद न झालेल्या फुलपाखरांच्या 6 नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या अभ्यासातून तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदी खोरे आणि भारतातील ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांमध्ये पर्यावरणीय सातत्य असल्याचे समोर आले आहे. स्थानिक समुदायांच्या संवर्धन प्रयत्नांमुळे जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या स्थळाचे संरक्षण होत असले तरी जलविद्युत प्रकल्प आणि हवामान बदल या ठिकाणासाठी मोठा धोका ठरत आहेत. पुढला प्रश्न आहे, राष्ट्रीय संघात कोणत्या पॅरा ॲथलीटने स्थान मिळवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच शीतल देवी. जगजेत्या पॅरा धनुर्विद्या खेळाडू शीतल देवी हिने हात नसतानाही जन्म घेतला. ती पहिली भारतीय पॅरा ॲथलीट बनली जी सक्षम शरीरी राष्ट्रीय संघात निवडली गेली. तिने राष्ट्रीय चाचण्यांमध्ये 3रे स्थान मिळवले आहे आणि जद्दा येथे होणाऱ्या आशिया कप स्टेज 3 साठी महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघात स्थान मिळवले. कतरा येथे प्रशिक्षण घेणारी 18 वर्ष वयाची शीतल देवी जागतिक तिरंदाजीमध्ये समावेश आणि समावेशकेच्या नव्या परिभाषेचे पुनर्निर्माण करत आहे. 5वा प्रश्न, गुगलच्या गायडेड लर्निंग साधनाचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत.
भारताने गुगलच्या गायडेड लर्निंग टूलच्या जागतिक वापरामध्ये पुढे असताना 2 मिलियनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फ्री ॲक्सेस ऑफर अंतर्गत याचा वापर केला आहे. हे AI ट्यूटर सोक्रेटिक प्रश्न विचारण्याची पद्धत वापरून विचारशक्तीला चालना देतो. 95% भारतीय वापरकर्ते उच्च शिक्षण आत्मविश्वासाची नोंद करतात. 6वा प्रश्न, स्टील मंत्रालयाने कोणत्या प्रकल्पासाठी स्लरी पाईपलाईनला मंजुरी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ArcelorMittal निप्पॉन स्टील प्रकल्प. स्टील मंत्रालयाने ArcelorMittal निप्पॉन स्टील प्रकल्पासाठी स्लरी पाईपलाईनला मंजुरी दिली आहे. 1962च्या कायद्याअंतर्गत या पाईपलाईनद्वारे छत्तीसगडमधून लोखंड खनिजाचे स्लरी स्वरूपात ओडिसा मार्गे आंध्र प्रदेशातील अनाकापल्ले येथे वहन केले जाणार आहे. हा प्रकल्प 3 राज्यातील अनेक जिल्ह्यात पसरलेला असून भविष्यातील भूमी अधिग्रहण आणि सर्वेक्षण प्रक्रिया सुलभ होणार आहे. 17 MTPA क्षमतेच्या पर्यावरणपूरक स्टील उत्पादन संयंत्राच्या प्रगतीला चालना मिळाली असून पहिल्या टप्प्यात 8.2 MTPA उत्पादन क्षमता विकसित केली जात आहे. 7वा प्रश्न आहे, भारत ऑंगोलासाठी किती मिलियन डॉलर्सचा कर्जाचा ओढ मंजूर करत आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $200 मिलियन. राष्ट्रपती मुर्मूंच्या भेटीपूर्वी भारत ऑंगोलाच्या संरक्षण आधुनिकीकरणासाठी $200 मिलियन कर्जाच्या ओढीचं समापन करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दोन्ही देश संरक्षण प्रशिक्षणामध्ये सहकार्य वाढवण्याचा तसेच $5 अब्ज ऊर्जा भागीदारीला विस्तारण्याचा उद्देश ठेवतात, ज्यामध्ये तेल व्यापार महत्त्वाचा आहे. भारत ऑंगोलाला त्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि दक्षिण विकास सहकार्य फ्रेमवर्कमध्ये एक महत्त्वाचा भाग मानतो. पुढला प्रश्न, भारतीय हॉकीच्या शतकपूर्तीनिमित्त कोणत्या स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेजर ध्यानचंद स्टेडियम. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि हॉकी इंडिया यांनी भारतीय हॉकीच्या शतकपूर्तीनिमित्त नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित केला. संघ राज्यमंत्री, FIH अध्यक्ष आणि हॉकी दिग्गजांनी या कार्यक्रमात भाग घेतला, ज्यामध्ये भारताच्या ऑलिम्पिक वारशाचा सन्मान आणि पुनरुत्थान साजरे केले गेले. कार्यक्रमाच्या शेवटी एक स्मरणिका पुस्तिका आणि प्रदर्शन लॉन्च करण्यात आले. 9वा प्रश्न, अमेरिकेने कॅलिफोर्नियामधून कोणती इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिन्यूटमॅन 3. मिन्यूटमॅन 3. अमेरिकेच्या हवाई दलाने कॅलिफोर्नियामधून एक नॉन आर्म्ड मिन्यूटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केली. काही दिवसांपूर्वीच अध्यक्ष ट्रम्प यांनी 30 वर्षांनंतर न्यूक्लिअर चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते. या चाचणीने न्यूक्लिअर डिटरन्स आणि शस्त्र नियंत्रणावर सुरू झालेल्या चर्चेच्या दरम्यान लक्ष वेधून घेतले. कोल्ड वॉर काळातील हे मिसाईल, जे अमेरिकेच्या न्यूक्लिअर ट्रायडचा भाग आहे, लवकरच LGM-35A सेंटिनलने बदलले जाईल. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे फाईड म्हणजेच FIDE वर्ल्ड कप 2025च्या 3ऱ्या फेरीत कोणत्या भारतीय ग्रँड मास्टर्सने उत्कृष्ट विजय मिळवले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.